तुम्ही अजूनही साधा चहा पिताय? मग हा रील तुमच्यासाठी नक्की बघा. अस्सल चहाप्रेमी असाल तर तुमच्या घरी गवती चहा हा असणारच. पण जर नसेल तर आता पावसाळा सुरू झाला आहे तर गवती चहा तुम्ही घरी लावू शकता. त्यासाठी सगळ्यात सोपा उपाय म्हणजे मार्केटमधून 10 रुपयाचा विकत गवती चहा आणायचा आणि तो आणताना असे ह्याला स्टॉक असतील किंवा कंद म्हणूयात आपण, एक कंद असलेला गवती चहा विकत घ्यायचा आहे. जर तुम्हाला नाही मिळाला तर 2-3 दुकानं जरा जास्त फिरा. चहासाठी तर आपण एवढं नक्कीच करू शकतो. आणि जर कुठेच नाही मिळाला तर जे पुणेकर आहेत त्यांच्यासाठी मंडईमध्ये किंवा नेहरू चौकामध्ये असे गवती चहा ज्याला कंद असतात हे मिळतात. तर हे विकत आणायचं आहे आणि त्यानंतर याला आपण कट करून घेणार आहोत. कंद आणि गवती चहा हा सेपरेट करून घेतलेला आहे आणि ही जी पानं आहेत ही वाळवून तुम्ही महिनाभर वापरू शकता आणि हे जे कंद आहेत त्यातून जे झाड येईल ते तुम्हाला वर्षभर वापरता येईल. पाण्याचा निचरा होईल आणि पाणी साठून राहणार नाही अशी माती आपण घेणार आहोत. त्यासाठी साधी माती, त्यामध्ये कोणतंही एक फर्टिलायझर आणि थोडंसं वाळूचं प्रमाण हे सगळं पॉटिंग मिक्स तुम्ही एखाद्या छोट्या ग्रो बॅगमध्ये किंवा छोट्या कुंडीमध्ये देखील भरून घेऊ शकता. आणि त्यानंतर आपल्याला ॲलोवेराचा तुकडा घ्यायचा आहे आणि कंदाच्या मुळाला थोडासा ॲलोवेरा आपल्याला लावायचा आहे आणि कंद हे लावून घ्यायचे आहेत. आता इथे माझ्याकडे काही जुने कंद लावलेले होते, त्याच ग्रो बॅगमध्ये मी हे देखील कंद लावणार आहे. साधारण 3 ते 4 आठवड्यांनंतर याला हळू फूट यायला सुरू होते आणि तोपर्यंत आपल्याला झाडाची छान काळजी घ्यायची आहे. जोपर्यंत माती कोरडी होत नाही तोपर्यंत पाणी द्यायचं नाही आहे. आता सध्या पावसाळा चालू आहे त्यामुळे ओव्हर वॉटरिंग होऊ द्यायचं नाही आहे. सेमी शेड एरियामध्ये झाड हे आपल्याला ठेवायचं आहे आणि जेव्हा पालवी फुटायला लागेल तेव्हा आपण याला साधारण 3 ते 4 तास ऊन लागेल अशा जागी आपण त्याला शिफ्ट करू शकतो. अशाच मराठी गार्डनिंग टिप्ससाठी द गार्डन ग्लिम्स या आपल्या इन्स्टा पेजला फॉलो करायला विसरू नका. थँक्यू. हॅपी गार्डनिंग.